स्पर्धेचा ग्रँड फिनाले मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. मानस स्पोर्ट्स आमरग तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल निनाई देवी स्पोर्ट्स गोकुळ. फायनलच्या मॅचचा टॉस केला जाईल. प्रमुख उपस्थित मान्यवर आजच्या दिवसातील प्रमुख उपस्थिती त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एकमेकांच्या खांद्यावरती खांदा वरती हात टाकून फिरणारे खेळाडू आज मात्र एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळतील. षडयंत्र करताना पाहायला मिळतील. आता मात्र काय घडेल काय बिघडेल कोणता संघ पहिल्या क्रमांकाचा जय हनुमान चषक 2026च्या पर्वाचा विजेता संघ असेल. फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅचचा टॉस पाहायला गेलं तर या खेळपट्टीवरती केला जातोय. वॉट मॅच ही मॅच कशी होताना पाहायला मिळेल कारण की दोन्ही संघ पाहायला गेला तर अटीतटीचा सामना नॉकआउट मॅच फायनल जे जिंकेल तो मात्र स्पर्धेवरती आपलं नाव कोरेल. जय हनुमान चषक 2026च्या या स्पर्धेवरती पाहायला गेलं तर ट्रेडमार्क एक नाव एक ब्रँड म्हणून एक संपूर्ण वर्षभर जय हनुमान चषक 2027 जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एक वर्ष त्या नाव संघाचं नाव त्या संघाचं राज्य या खेळपट्टीवरती या व्यासपीठावरती या स्पर्धेवरती वाल्मिकी पठार क्रिकेटमध्ये एक वर्ष संपूर्ण राज्य करताना पाहायला मिळेल. कोण असेल तर संघ मानस स्पोर्ट्स आमरग दुसऱ्या बाजूला आणि देवी स्पोर्ट्स गोकुळ हे समीकरण पाहायला मिळेल. कोण जिंकेल फायनलची महत्वाची निर्णायक आणि अंतिम मॅच. मानस स्पोर्ट्स आमरग टॉस जिंकलाय आणि निर्णय कळवण्यात येतो. इंडिया टीमला सावधान श्याम सावधान राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर.
जय हनुमान चषक 2026 स्पर्धा क्रमांक 1 मध्ये आजच्या दिवसातील प्रमुख उपस्थिती कणसिनी विभागातील समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येक खेळाडूच्या पाठीचा कणा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सागरदादा बोरके साहेब युवा समाजसेवक उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कणसिनी विभागातील एकमेव समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये उभं राहणार एक व्यक्तिमत्व, दिलदार रुबाबदार दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सागरदादा बोरके साहेब उपस्थित मान्यवर जय हनुमान चषक 2026 स्पर्धा क्रमांक 1 मध्ये उपस्थित पाहायला मिळत आहेत. मनापासून आभार व्यक्त करतो. आपण जय हनुमान चषक 2026 स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तसेच गेलं तर त्यांचे सहकारी मित्र भरीवार आपल्याला पाहायला मिळतात. आनंदरावजी साळुंके, नाना शंकररावजी साळुंके, आबा सागरजी जाधव हे सर्व मान्यवर त्यांच्या सोबत येताना पाहायला मिळतात. अनिल साळुंके शेख हे सर्व मान्यवर पाहायला गेलं आजच्या दिवसामध्ये उपस्थित आहेत आणि फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल उपस्थितीमध्ये. आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो फायनलचा महत्वाचा निर्णायक अंतिम महत्वाचा दिवस आणि महत्वपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रमुख मान्यवरांची उपस्थिती आणि फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला निर्णय दिवस भेटू तर दुसऱ्या बाजूला पाणा स्पोर्ट्स आंबेड. हा महत्वपूर्ण सामना या स्पर्धेदरम्यानचा आपल्याला पाहायला मिळेल. फायनलची महत्वाची निर्णायक अंतिम मॅच जो संघ जिंकेल तो मात्र स्पर्धेचा विजेता संघ चॅम्पियन. जय हनुमान चषक 2026 पर्वाचा आणि यावेळेस पाहायला गेलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय मान स्पोर्ट्स आंबेड या संघाने आणि पाहायला गेलं तर ही मॅच खूप महत्वपूर्ण असेल. महत्वाचा सामना, फायनलचा महत्वाचा निर्णायक अंतिम सामना. जसं 3 षटकांची मॅच असेल टायमर सेट करायचंय लगेच 15 मिनिटांचा अवधी असेल आणि 15 मिनिटाच्या अवधीमध्ये पहिली ब्रेक होणं खूप महत्वपूर्ण असेल आणि जशा फायनलच्या मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला आवाजामध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. मी इथेच थांबतो. तेजस कदम तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. वाल्मिकी पठार क्रिकेट अंतर्गत ही स्पर्धा जय हनुमान पाटीलवाडी आयोजित जय हनुमान चषक 2026 ऐकूयात आकाश करंडे सर यांचा आवाज. धन्यवाद. कदम सर यांचा आवाज आपण ऐकलात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या प्रत्येक मान्यवराचं सहर्ष असं स्वागत आहे. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या चौफेर बाजू उभा असलेला मायबाप प्रेक्षक वर्ग, घरी बसल्या या युट्यूब वाहिनीच्या द्वारे जो प्रेक्षक वर्ग या फायनलच्या सामन्याचा आस्वाद घेतोय त्या सर्वांचं निसमालोचक आकाश करंडे सुस्वागतम करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. रंगलाय मेगा फायनलचा महामुकाबला. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला टीम आहे मानाई देवी स्पोर्ट्स सम्राट, दुसऱ्या बाजूला आहे निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ. अनेक वेळा हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळले. प्रत्येकाने प्रत्येकाला धूळ चाखवली आहे. परंतु या मेगा फायनलच्या महामुकाबल्यामध्ये कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडणार आहे. पहिलाच बॉल विजय गालवेचा सूरज पवार साठी कमी गतीचा होता. पंचांनी ते नाकारला. येस इट इज अ व्हाईट बॉल. आज जेवढे पण मान्यवर आलेत खऱ्या अर्थाने पाटीलवाडी गावाचं प्रेम, आपुलकी आणि विश्वास त्यांना इथपर्यंत खेचून घेऊन आलाय. क्रिकेटवरचं प्रेम त्यांना या मैदानाच्या दिशेने यायला भाग पाडलं आणि प्रत्येक जण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलाय. कारण की ही एक आपुलकी आणि माणुसकी जी जपली आहे पाटीलवाडी गावाने ती कायम राहणार आहे. सर जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सुरेश पवार, विजय गालवे बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेश पवारच्या बॅट मधून हा फटका आलाय. अक्षय जन्नत धावेल, बॉलला जस्ट करेल. कॅच, कॅच. काय क्षेत्ररक्षण राहिलंय
चित्त्यासारखा धावला, गरुडासारखी नजर ठेवली, हरणाच्या गतीने या बॉलला पकडलं गेलंय. याच खेळाडूची चर्चा सध्या सोशल मीडियावरती भरपूर जास्त आहे आणि त्याच खेळाडूने म्हणजे अक्षय जन्नतने पकडला हा कॅच. काय नजर होती बॉलवरती, शेवटपर्यंत धावला. क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो. अक्षय जन्नत मध्ये दम आहे. तो धावला आणि त्याने कॅच पकडली. सागर पवारसाठी हा बॉल आखूड टप्प्याचा होता. हुक करायचा प्रयत्न, बॅटची वरची करा, बॉल डी झोन मध्ये. एक सिंगल तिथे मिळाली. प्रेशर सोडून सागर पवार शॉट मिडच्या डोक्यावरून फटका खेळतोय. डीपला चांगली फिल्डिंग होते. फेकी देखील अगदी योग्य वेळेवरती योग्य दिशेला केली आहे. एकच सिंगल या बॉल वरती. सनी पवार स्ट्रायकिंग वरती. धीम्या गतीचा बॉल, कव्हर ड्राईव्ह खेळलाय. भरपूर चांगला स्ट्रोक. नितीन गांधे प्रयत्न करतायत परंतु बॉलला नाही अडवू शकले. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि सनी पवारचा कव्हर ड्राईव्ह हा प्रत्येकाला आवडणारा असतो. क्लासिकल सनी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना चौकारला गावतोय. त्यावेळेस स्क्वेअर कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न इथे अगदी वेगाने केला जातोय पण बॉलला जाऊन दिलं जातंय. बॉल जाईल गोशांगी क्षेत्रामध्ये. मिळेल एकच सिंगल. सिंगलने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 8च्या घरामध्ये. 8 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा विजय गालवे हाताळेल. त्याच्या विरोधामध्ये सनी बॅटिंग करतो. एक चौकार जरूर आलाय. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती कशा पद्धतीने त्याचा मानस असेल, कारण की अनेक वेळा शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चांगले चांगले फलंदाज आपली विकेट गमावून बसतात. बॉल हवेत आहे पॉइंटच्या डोक्यावरून. ही पॉइंटला बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक धावतील 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 परंतु नाही पोहोचू शकले. शेवटच्या बॉलवरती सनी पवारच्या बॅट मधून भेदक वार. मिळाल्या 4 धावा, चौकार. 4ने धावफलक पुढे सरकला, जाऊन पोहोचला 12च्या घरामध्ये. 12 धावा धावफलकावरती. एका षटकाच्या अखेरीस एक गडी बाद टीम मानाई देवी स्पोर्ट्स संपर्क संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे पाठीमागच्या सामन्यामध्ये तुम्ही काय केलं ते महत्वाचं होतच, परंतु या सामन्यामध्ये तुम्ही काय करणार आहात ते भरपूर महत्वाचं आहे. नितीन गालवे ओव्हर नंबर 2 मध्ये. कॅप्टन कूल कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. सागर पवार आहे. आज सागर पवारचा खेळ हवा असा झालेला नाहीये. एक चांगला फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आज संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर अडकला. बॅटिंग बॅट्समन पाठीमागे नाहीयेत परंतु सागर पवारचा वार. बॉल सीमारेषेच्या आरपार. षटकार. काय फटका ठोकलाय. पूर्णपणे बॉलला येऊन दिलं. शेवटी बॅटचा फेस ओपन केला. ताकद आहे खेळाडूकडे.
ताकदीच्या साह्यावरती या बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या पल्यात. वेग भरपूर होता, वेगाला दिले प्रत्युत्तर. बॉल स्टेट हिटला, सीमारेषेच्या पलीकडे करतोय हवाई सफर. फटका प्रॉपर, सागर पवारचा वार. षटकार. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले. धावफलक वेगाने पुढे धावला, जाऊन पोहोचलाय 24च्या घरामध्ये. 24 धावा धावफलकावरती. चापट मारायची होती, चाबूक स्टोक खेळायचा होता, बॅट अगदी गोफणी सारखी फिरली होती. डॉट बॉल. सिंगल या बॉल वरती. 25 धावा धावफलकावरती. दुसरी चालू आहे 3 नाही. उलटाच बॉल होता, हेलिकॉप्टर उडवलाय, जाऊन पडतोय सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा. पुन्हा एकदा स्ट्रेट हिटला सागर पवारच्या बॅट मधून चौकार येतोय. गतीचा बॉल होता, आता गती परिवर्तन केलंय, थांबवलं सागर पवारला या बॉल वरती. निर्धाव चेंडूची समाप्ती. डॉट बॉल. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. पॉवरफुल टॉस होता, फ्लिक केलंय, पायामधला बॉल खोदून काढलाय. बॉल डी झोन मध्ये, मिळेल एक सिंगल शेवटच्या बॉल वरती. 2 षटकांचा खेळ इथून थांबतोय. धावफलकावरती धावा जोडल्यात 30 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस एक गडी बाद. ओव्हर नंबर 3 मध्ये अभिला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. चला फास्ट खेळा. तुम्हा दोन्ही संघांच्या सांगण्यावरून 3 षटकांचा सामना आपण खेळवतोय. वेळ आपल्याकडे कमी असून सुद्धा तर तुम्ही सहकार्य करा प्लीज. पहिल्या टप्प्याचा बॉल होता, सनीला समजलेला नाहीये. लेग बायची एक सिंगल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता, सनी पवार जागा सोडतोय. विकेटचं झालंय पतन. आकाश माने, अक्की माने बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये चाललाय. बॉल नाही बघा. 31 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. स्पिनर विरुद्ध सातत्याने बॅटिंग साठी पाठवला जाणारा आकाश माने आता पुन्हा एकदा बॅटिंग साठी गेलाय. अभि गालवे विरुद्ध कशा पद्धतीने बॅटिंग करेल. दोन बॉल झाला. फास्ट फास्ट फास्ट. चला फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. फायनल विनरला देणार आहे. एक बाकी आहे बघा. बॉल होता, पॉईंटच्या डोक्यावरून खेळले. डीप पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. अनिकेत धावे, क्षेत्ररक्षक धावतील. हो, चांगला अडवलंय, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय तिथे. तिसरीचा प्रयत्न तोपर्यंत इथे झालाय. 34चा प्रयत्न झालाय की काय? हो, 34चा प्रयत्न झालाय.
आणि 4थी धाव इथे पूर्ण होते. तिथंच होता मग. अजून एक इनिंग बाकी आहे म्हणा अजून. वापस असेल. हा? ठीक आहे. किमानीसाठी हा बॉल तेज आणि तर्रार होता. बॅट निसटली आहे. डॉट बॉल आलाय. चार बॉलचा खेळ झाला. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या डावामध्ये. कसलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतील. बॉलला जज केलंय. तिसऱ्या अटेम्प्टला हा झेल इथे पकडला गेलाय. हकीमाने बाद झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे. नुकतीच धावा धावफलकावरती विशाल नवीन फलंदाज. बॅटला जाऊन खेळायचं होतं. बॅट अगोदर स्विंग झाली आहे. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. 32 धावा धावफलकावरती आणि 33 धावांचं टार्गेट आहे. आता 33 धावा बनवायच्या आहेत निनादेवी स्पोर्ट्स वेपूर संघाला. चेंडू त्यांच्याकडे असणार आहेत 18. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण शुभ सन्मान घेऊयात. माननीय आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके समाजसेवक सादरदादा गोडके त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. राशीभाई साळुंके यांच्याकडून लकी ड्रॉची चिठ्ठी देखील आम्ही इथे लगेच काढतोय की स्पर्धेचा दोन्ही शुभ सन्मान आपण घेऊयात. घनसोली विभागातील तुम्हाला सर्वांचे लाडके समाजसेवक शुभ सन्मानाकडे माननीय आदरणीय अनिल साळुंके शेठ यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. सागर दादा यांच्या शुभ हस्ते अनिल साहेब यांचा शुभ सन्मान आपण घेऊयात.
व्हॉट अ कॅच शॉर्ट कव्हरला अजय शिंदेच्या माध्यमातून काय झेल पकडलाय. पहिल्याच बॉल वरती मुख्य खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश मानेने केली कमाल. पहिल्याच बॉल वरती मचवली धमाल आणि परतीचा इशारा केला अक्षय चोरगेला. बरोबर ऍडव्होकेट आकाश अवधूत यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. शंकर साहेब साळुंके यांच्या शुभ हस्ते हा सत्कार इथे केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा. एक सिंगल येईल. एक धाव धावफलकावरती. बरं माननीय आदरणीय शंकर साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. गणेश साळुंके यांच्या शुभ हस्ते. इथे मोठी विकेट गळाला लागलीये. निलेश माने मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करत असताना दोन मुख्य खेळाडूंना परतीचा इशारा देखील त्यानेच केलाय. पहिल्या बॉल पासून सामन्यावरती पकड निर्माण करण्याचा मानस आपल्याला दिसून येतोय निलेश माने कडून. अप्रतिम गोलंदाजी. त्याचबरोबर माननीय आदरणीय सुनील साहेब टिळेकर यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सचिन साहेब साळुंके यांच्या शुभ हस्ते तो सन्मान इथे आम्ही घेऊ इच्छितोय. त्याचबरोबर माननीय आदरणीय सूरजदादा गोडसे यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याचबरोबर वाहिद दादा शेख यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. आणखीन एक विकेट. आणखीन एक विकेट. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबूच देत नाहीयेत फलंदाजांना. जसा येतोय तसा माघारी जातोय. एकच धाव आले वाईडची. त्यानंतर सलगच्या 3 बॉल वरती 3 विकेट मिळवल्यात निलेश मानेने. बॅट मधून एकही धाव आलेली नाहीये. त्याचबरोबर माननीय आदरणीय सागरदादा साळुंके यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. राजभाई साळुंके यांच्या शुभ हस्ते. वाहिद दादा शेख आपण देखील वरती या. आपला देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. वाहिद दादा शेख यांचा शुभ सन्मान. अल्पेश दादा जांभळेकर त्याचबरोबर राहुल दादा सुर्वे तुम्हा दोघांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झाले आहे. तुमचं आभार व्यक्त करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. षटकार आलाय नुकताच मैदानाच्या आतमध्ये नजर फिरल्या आणि षटकार आलाय. सनी पवार आहे डीपला चांगली फिल्डिंग उचलून फेकेल. किरण साळुंके त्याचबरोबर माननीय आदरणीय आनंदराव साळुंके नाना यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. किरण साळुंके यांच्या शुभ हस्ते तो सत्कार इथे केला जाईल.
शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. विजय ऑन स्ट्राईक. विजयसाठी हा बॉल हुक केलाय. चाबूक स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. शेवटच्या बॉल वरती मिळाल्या 4 धावा. 4 ने धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचला 12च्या घरामध्ये. 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकानंतर. आता 12 मध्ये 25 करायचे. 12 चेंडू 25 धावा. 25 धावा 12 चेंडू. विजय गालवे अजून मैदानावरती आहे. 12 मध्ये 25 नाही तर 21च करायचे आहेत. 12 बॉल आणि 21 धाव्यांची गरज आहे. विजय गालवे अजून मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. जोपर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मॅचचं समीकरण नेहमी रंगलेलं असणार आहे. त्याचबरोबर माननीय आदरणीय गणेश साळुंके दादा यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. निलेश पानवर यांच्या शुभ हस्ते तो सत्कार इथे आम्ही घेऊ इच्छितोय. कव्हरला क्षेत्ररक्षक वैभव पवार चिता उचलून फेकेल. एकच धाव या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळते. बरोबर माननीय आदरणीय सागरदादा जाधव यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विजय गालवे फिरलाय. बॉलला फिरवलंय. बॉल निघून जाईल. घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एक सिंगल मिळते या बॉल वरती. बरोबर सचिन साळुंके भाऊ यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. संतोष साळुंके भाऊ यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. भरपूर चांगली गोलंदाजी. डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती. नऊ बॉल मध्ये 19 करायचे. 9 चेंडू आणि 19 धावा. फटका बेमिसाल आहे. कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे सागर पवार उचलून फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा इथे अगदी वेगाने पूर्ण केल्या. राजभाई त्याचबरोबर राजभाई साळुंके बाबा यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. भरत साळुंके आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो सन्मान पण करायचा आहे. चौकार आलाय. सात मध्ये करायचे 13. 7 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. बॉल वरती कशा पद्धतीने धावा येतील आणि धावा थांबतील हे पाहणं रंजक आहे. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॉलला चांगलं अडवलं. एकच मिळाली आहे. शेवटच्या बॉल वरती समीकरणात आपण पाहतोय 6 मध्ये करायचे आहेत 12. 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याचबरोबर माननीय आदरणीय संगमदादा साळुंके यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय.
त्याचबरोबर माननीय आदरणीय अनिकेत दादा साळुंके यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितो. त्याचबरोबर विठ्ठल साळुंके यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितो. त्याचबरोबर संदेश साळुंके यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. कॅप्टन आहेत पाटीलवाडी टीमचे. सिंगल या बॉल वरती जाऊयात मैदानाच्या दिशेने. 5 मध्ये 11 करायचे आहेत. मेगा फायनलचा सामना. त्याचबरोबर आकाश पाटील दादा यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. 5 चेंडूने 11 धावांची गरज आहे. विजय गालवे स्ट्रायकिंग वरती. अलॉंग द ग्रास चांगली फिल्डिंग झाली आहे. तिथे अडवलं बॉलला. चुकी झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसरी देखील तिथं पूर्ण केली आहे. त्याचबरोबर रोहित साळुंके यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. 4 मध्ये करायचे आहेत 9. 4 चेंडू 9 धावा. 9 धावा 4 चेंडू. शुभम साळुंके. पुढला जाऊन फटका पंच केलाय. बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये मिळेल एक सिंगल. त्याचबरोबर शुभम साळुंके यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. गणेश साळुंके त्यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. 3 मध्ये करायचे 8. हा एक चांगला आला ना. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये, कारण की कोणी सारायला तयार नाहीये. फटका प्रतिमालाय. सनी पवारच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे विजयापर्यंत पोहोचण्याचं अंतर थोडस कमी केलंय विजय गालवेने. षटकार ठोकलाय. सामना आता रंगतदार झालाय. रंगबेरंग चढ उतार, कमरेवरती हात आणि कपाळावरती आट्या आणून देणारा हा मेगा फायनलचा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 2 मध्ये करायचे आहेत 2. सागर साळुंके. त्याचबरोबर सागर साळुंके यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अंकुश. त्याचबरोबर अंकुश कदम यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितो. 2 बॉल 2 धावांची गरज आहे. सेन्सिबल क्रिकेट. विजय गालवेनी चुकी केली की काय केलंय? दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथे बाद होतील, परंतु पुन्हा विजय गालवे स्ट्रायकिंग वरती गेलाय. भरपूर अनुभवी खेळाडू. कमी काळामध्ये ज्याने जास्त अनुभव मिळवलाय. त्याचबरोबर आलोक साळुंके आणि संदीप साळुंके या दोघांचा इथे शुभ सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. एक चेंडू 1 धाव. आता तूच काहीतरी कर भाव. विजय गालवे कशा पद्धतीने ही धाव खेळेल, सूरज पवार कशा पद्धतीने चेंडू हाताळेल, लक्षात घ्या. जर विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला तरच तुम्ही पळू शकता, अन्यथा नाही. हा नियम आहे. अजय साळुंके यांचा देखील शुभ सन्मान होते. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅच चालू करा. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. मेगा फायनलचा सामना कसा असावा तर असा असावा. दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. 1 चेंडू आणि 1 धाव. कशा पद्धतीने बॅटिंग होणार आहे विजय गालवेची, कशा पद्धतीने गोलंदाजी होणार सूरज पवारची. आई मानाई देवीचा आशीर्वाद आमरक संघाच्या बाजूने, आई निनाई देवीचा आशीर्वाद गोकुळ संघाच्या बाजूने. कोणता संघ बाजी मारणार या स्पर्धेमधला दादा संघ कोण असणार आहे? 1 चेंडू 1 धाव. मध्ये
बॉल हवे ते क्षेत्ररक्षक पाठीमागे नाही. सामना इथे संपवलाय विजय गालवेने. जय हनुमान चषक 2026 चा दादा संघ आई निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ राहिला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. घ्या की घ्या की घे का मेगा फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विजय गालवे मास्टर माइंड खेळाडू.